मुलींच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि आता काहीच दिवसांमध्ये शाळा सुरू होणार. तर त्यांच्या मावशीने म्हणजे माझ्या छोट्या बहिणीने त्यांना एकदम सरप्राईज व्हिजिट दिली आणि ती आहे प्युअर व्हेजिटेरियन. मग तिला मागच्या वेळी माझ्या हातची ही व्हेज बिर्याणी खूप आवडली होती म्हणून मी बनवायची ठरवली. तर माझ्या छोट्या बाळाने हट्ट केला की मम्मा आज ग्रीन बिर्याणी बनव. चला तर मग म्हटलं आज ह्या कनूसाठी, छोट्या बेबीसाठी ग्रीन बिर्याणी बनवूयात. तर बघा अगदी मस्त आणि एकदम छान रेसिपी आहे. पण खरं सांगू का, ही रेसिपी केल्यानंतर मला प्रत्येक वेळी वाटतं की अरे यार, नॉनव्हेजवाली चिकन किंवा मटनवाली बिर्याणी खूप सोपी आहे ह्या बिर्याणीसमोर. खूप सगळे व्हेजिटेबल्सचं कटिंग चॉपिंग असतं, पण एवढ्या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जाणार म्हणून कोणत्याही मम्मीला खरंच खूप आनंद होत असतो. त्यामुळे ही बिर्याणी बनवायला मला नक्की आवडतं. तर बघा इथे सर्व भाज्या मी व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि एक माझं छोटंसं स्टीमर आहे म्हणजे मल्टी केटल आहे. त्यामध्ये बघा मी ह्या भाज्या छान स्टीम करून घेतल्यात म्हणजे बऱ्यापैकी कुक करून घेतल्या आहेत. आणि गाजर स्टीम होतं आहे अगोदर मी फ्लॉवर आणि बीन्स जे कट करून घेतले होते ते स्टीम केलं. नंतर गाजर स्टीम करण्यासाठी ठेवलं आणि तोपर्यंत मी एक ग्रीन पेस्ट बनवून घेणार होते. त्यासाठी एक पालकची जुडी मी छान पाण्यामध्ये उकळून घेतली होती. पुदिना, कोथिंबीर आणि पालक अशी मी ग्रीन पेस्ट तयार केली. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला दुसऱ्या इंडक्शनवर मी पाणी उकळायला ठेवलं होतं यामध्ये आणि राईस मी भिजत ठेवला होता अर्धा तास. तो ह्यामध्ये ॲड केला. सर्व खडे मसाले ॲड केलेत आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा ॲड केलं. आणि बघा राईस मस्त 90% एवढा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे मी सकाळी सकाळीच 2 लिटर दुधापासून अर्धा किलो एवढं फ्रेश पनीर बनवलेलं होतं. आणि आज मी ही व्हेज बिर्याणी बनवणार होते ह्या माझ्या लाडक्या 8 लिटरच्या बिर्याणी पॉटमध्ये. नवीनच पॉट आहे आणि आज मी त्याचा फर्स्ट टाईम वापर करत होते. आजच ह्या पॉटचं खूप कौतुक करण्यात काही अर्थ नाही, कारण माणसांचा स्वभाव जसा त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला समजतो, तसंच किचनमधील कोणतंही भांडं हे आपल्याला छान वापरल्यानंतरच त्याची क्वालिटी लक्षात येते. असो, खूप झालं लॉजिक. बघा इथे मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घेऊन यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून ॲड केलेत. कांदा मीठ टाकून परतवून घेतला. त्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून ती परतवून घेतली. सर्व स्टीम केलेल्या भाज्या ॲड केल्यात. टोमॅटोसुद्धा कट करून ठेवलं होतं ते देखील ॲड केलं. नंतर होममेड माझा ऑल इन वन गरम मसाला आहे तो ॲड केला. घरातीलच साधं मिरची पावडर, थोडीशी हळद आणि भरपूर अशी ही धने पावडर ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित करून घेतलं. मिक्स 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 सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या. भाज्या परतल्या गेल्या की नंतर ही जी आपण ग्रीन पेस्ट बनवून ठेवली होती ती ॲड करायची आणि थोडंसं पाणी मिक्सर जार धुवून ॲड करायचं. 1 वाटी एवढं इथे मी घट्ट दही घेतलं होतं ते दही ॲड केलं. दही खूप जास्त आंबट असायला नको. दह्यामध्ये सगळं काही छान मिक्स करून घेतलं. सर्व भाज्या, ही ग्रीन पेस्ट आणि दही. बघा एकदम मस्त अशी ही ग्रेव्ही बनलेली आहे. एकदम छान ही डिश बनते. खूपच मस्त फ्लेवर येतो. झाकण ठेवून भाज्या पुन्हा वाफेवर होऊ दिल्या. तोपर्यंत पनीर मी मोठमोठ्या क्यूब्समध्ये कट करून घेतलं होतं. पनीर ॲड केल्यानंतर मात्र हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, कारण पनीर मी तळून घेत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही तळून पनीर वापरू शकता. मी पनीर तळून घेतलं नव्हतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. पनीर मिक्स केल्यानंतर आपण जो राईस बॉईल करून ठेवला होता त्याचा एक लेयर दिला. राईस व्यवस्थित पसरवून घेतला. सगळ्यात अगोदर थोडासा हा होममेड गरम मसाला स्प्रिंकल केला. वरून साजूक तूप ॲड केलं. साजूक तुपानंतर पुदिना आणि कोथिंबीर जे कट करून ठेवलं होतं ते सुद्धा ॲड केलं. यावर पुन्हा एक भाताचा लेयर दिला आणि पुन्हा सेम प्रोसिजर रिपीट केली.
पुन्हा गरम मसाला स्प्रिंकल केला, साजूक तूप ॲड केलं, पुदिना आणि कोथिंबीर ॲड केली आणि बघा आपली बिर्याणी ही व्हेज दम बिर्याणी मस्त सेट आहे आणि छान निवांत हिला दम होऊ दिली. काही काजूचे तुकडे मी म्हणजे 2-2 भाग केले होते एका काजूचे, ते साजूक तुपामध्ये तळून घेतलेत आणि वरून ॲड केले आणि माझ्यासाठी आणि यांच्यासाठी स्पेशल असं चिकन सूप बनवलं होतं किंवा अळणी चिकनसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ते सुद्धा अगदी मस्त टेस्टी बनलं होतं. यांनी तर चिकन सूपचं खूपच कौतुक केलं आणि बघा आपली ही व्हेजिटेबल ग्रीन बिर्याणी एकदम मस्त रेडी आहे. आता नवऱ्याने ह्या बिर्याणीला नाव दिलं व्हेजिटेबल पहाडी बिर्याणी. ग्रीन कलर आहे म्हणून पहाडी बिर्याणी. चला तर मग सर्वांनी रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.